तुमच्याकडे येतो या घडीची एक ब्रेकिंग न्यूज आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया। मराठा आंदोलन आता चिघळायला लागलेलं आहे। सकाळपासून आंदोलक हे विचित्र वागू लागलेले आहेत। आंदोलन चिघळू लागलंय कारण काही आंदोलकांनी थेट शेअर मार्केट इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे। शेअर मार्केट इमारतीत घुसण्याचा प्रयत्न काही आंदोलकांकडून काही वेळापूर्वी आपण बघितलं। एक बेस्टची बस अडवलेली होती या आंदोलकांनी। या आंदोलकांना पोलिसांनी वेळीच अडवलं म्हणून पुढचा अनर्थ टळला। पण आता आंदोलकांचं वागणं हे विचित्र होऊ लागलेलं आहे। मराठा आंदोलन चिघळू लागलेलं आहे। याचा थेट परिणाम मराठा आंदोलनाला गालबोट लागणं, जरांगेंच्या नावाला गालबोट लागण्यावर होणार आहे, कारण ते या आंदोलनाचं नेतृत्व करतायत। काही आंदोलकांनी आता काही वेळापूर्वी शेअर मार्केट इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्यांना वेळीच अडवलं म्हणून मोठा अनर्थ टळला। आता पुन्हा एकदा आझाद मैदानातली ही दृश्य बघतोय। आझाद मैदान खचाखच भरलेलं आहे। मराठा आंदोलकांनी जरांगे बसलेत उपोषणाला, त्याच्या बरोबर समोर या सगळ्या आंदोलकांनी गर्दी केलेली आहे। आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड, अजित मांढरे, सुमित सोनवणे हे सगळे आपल्या सोबत उपस्थित आहेत। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। ही चार दृश्य आपण बघताय सीएसएमटी परिसरातलीच ही दृश्य आहेत। काही स्थानकांवरची दृश्य आहेत जिथे हलगीच्या तालावर मराठा आंदोलक नाचतायत। काही तर बॅरिगेटिंगचा जो स्टँड असतो त्याच्यावर गाडी खेळत होते। काहींनी तर बेस्टची बस अडवलेली होती आणि काही जण ही बघा, ही खाली जी दृश्य दिसतात ते सकाळी मराठा आंदोलक त्या बॅरिगेटिंग स्टँडवर चढले आणि हुल्लडबाजी करत होते। मराठा आंदोलक हे गमछा आपला उडवताना दिसतात आझाद मैदानावर। ही सगळी वेगवेगळी दृश्य आपण बघतोय मुंबईतली सीएसएमटी स्थानकावरची, आणि शेअर मार्केटचे दृश्य पण आम्ही तुम्हाला आता दाखवतोय। शेअर मार्केट इमारतीमध्ये घुसण्याचा काही आंदोलकांनी प्रयत्न केला, त्यांना पोलिसांनी वेळीच अडवलं म्हणून मोठा अनर्थ टळला। खरं तर अशी कृती मराठा आंदोलकांकडून अपेक्षित नाही। काल दिवसभर जरांगेंना बोलता सुद्धा येत नव्हतं तरी ते वारंवार आवाहन करत होते की तुम्ही शांततेत आंदोलन करा, कुठलाही अनुचित प्रकार करू नका, मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका। पण आता आंदोलन चिघळायला लागलेलं आहे। आता आंदोलक आक्रमक व्हायला लागलेले आहेत, विचित्र वागू लागलेलं आहे। ही आझाद मैदानातली दृश्य आपण बघतोय। आझाद मैदानामध्ये जमलेला एकवटलेला जो मराठा बांधव आहे तो घोषणाबाजी करतोय, जरांगेंना पाठिंबा देण्याकरता सगळा एकवटलेला आहे आणि आता आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही असं म्हणतायत। सीएसएमटी परिसरातून आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याशी बोलूया। गणेश, काय अधिक सांगाल? आता आंदोलन थोडं चिघळू लागलंय। मगाशी बेस्टची बस अडवली, आता शेअर मार्केट इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते, पोलिसांनी त्यांना अडवलं। काय सांगाल नेमकं? सुवर्णा, नक्कीच या आंदोलनाला काहीसं थोडंसं गालबोट लागताना दिसतंय। मात्र असंख्य जे आंदोलक आहेत शांततेच्या मार्गाने घोषणाबाजी करून या ठिकाणी आंदोलन करतायत। मात्र काही आंदोलक जे आहेत ते शेअर मार्केटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यामुळे या आंदोलनाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। मात्र मराठा बांधवांना जरांगे पाटलांनी जे आवाहन केलेलं आहे त्यातील बहुसंख्य मराठी जे आहेत ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करतायत। हे जे आपण गृहस्थ पाहतायत हे जवळजवळ 450 ते 500 किलोमीटर सायकलनं प्रवास करून या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मराठा आरक्षणासाठी दाखल झालेले आहेत। खाके काका, किती किलोमीटरचा प्रवास, किती दिवसचा हा प्रवास आहे आणि का हा प्रवास करताय तुम्ही? माझं नाव लोकआमदार संपतराव दगडूका, राहणार बहिरेवाडी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर। आपण 2013 साली आपल्या कोपरीचे एक बन आहे, तुझा बलात्कार झाला हे सगळ्यांनी माहीत आहे। आणि बलात्कार झाल्यावर आपले मराठा समाजाच्या वतीनं पन्हाळा गाड्यावर सायकलनं प्रवास करण्याचं कारण काय? किती दिवस लागले 500 किलोमीटरचा प्रवास? 5 दिवसात मी आलो या, आणि आपण आरक्षण घेऊन जायचं आहे। मनोजदादा उपोषणाला बसल्यात, मनोजदादांच्या उपोषणाला सगळ्यांनी आपण पाठिंबा द्यायचा आहे। कुठंही जाळपोत वेलपोत असं काही करायचं नाही। आपल्याशी संविधानाप्रमाणे गांधीजींच्या मार्गाने आंदोलन करायचं आहे। सायकलचा प्रवास अजून किती दिवस असं करणार आहात तुम्ही? माझा आता इथून आरक्षण घेऊनच मी जाणार आहे। आरक्षण घेतल्या शिक्षक जन्मभूमी आहे, मग महाराष्ट्र राज्याची जन्मभूमी आहे। काही तरुण आपल्यासोबत, त्यांच्या देखील भावना जाणून घेणं महत्त्वाचं आहे। काय सांगशील, या आंदोलनास्थळी तू आलाय, काय सांगाल? या आंदोलनास्थळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी, बांधवांसाठी काही सोय केलेली नाही। गेल्या 4 दिवसापासून हे आंदोलन चालू आहे। अन्न नाही, पाणी नाही, तरी लोक रस्त्यावर आहे।
राज्य सरकारला एकच विनंती आहे की आरक्षण लवकरात लवकर देऊन टाकावे, मराठा समाजाच्या सर्व भावना ऐकून घ्यावे। सगळ्यांनी सर्वसामान्य जनतेने तुम्हाला मतदान केलेलं आहे, त्याच्यामुळे आज तुम्ही पदावर आहात। बरं, जरांगे दादांनी सांगितलंय की शांततेत आंदोलन करा, मात्र काही आपले मराठा बांधव प्रयत्न केला, काय सांगाल, असं काय होतंय? शांततेचं आंदोलन करताय आमचे, असं काही होत नाही आहे। काही थोडं तुरळकपार आहे ते सगळे, पण मला सरकारला एक विनंती करायची आहे। मुख्यमंत्री युवा कार्यपरिषद अंतर्गत योजना चालू केली ती एकनाथ शिंदे साहेबांना, त्याचा आमचा 23 ऑगस्टला कार्यकाळ संपलाय, पण देवेंद्र फडणवीस आम्हाला कार्यकाळ वाढून देत नाहीये। आम्हाला तुमच्या न्यूजच्या माध्यमातून एवढी विनंती आहे की तिने आमचा कार्यकाळ वाढावा। बरं दादा, तुम्ही देखील आरक्षणाच्या मागणीसाठी इथे आलात, मग असंख्य हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं आपले मराठा बांधव या मुंबई शहरात आहेत, मात्र काही बांधव आपली फिल्मी गाणी लावून त्याच्यावर नाच करतायत, अनेक गाणी लावली जात आहेत, मात्र काही आंदोलक जे आहेत ते आता शेअर मार्केटच्या इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत। कुठेतरी आपलं आंदोलन आता थोडं बदनाम होत आहे काही लोकांमुळे आपल्यात। असं हे बघा, एवढा मोठा मॉब म्हणल्यावर सगळेच काही वेगवेगळ्या विचाराचे लोक या आंदोलनात असतात, परंतु सगळ्यांची मागणी एकच आहे की आम्हाला ओबीसी मधनं मराठा आरक्षण भेटलं पाहिजे। आणि अनेक दिवसाची उद्विग्नता किंवा सरकार पण त्याविषयी महाराष्ट्र शासन काही सिरियस घेताना 4 दिवस महाराष्ट्र शासन काही गंभीर नाहीये तुमच्या महाराष्ट्र आरक्षणात। दादांचा उपोषणचा आजचा 4था दिवस आहे आणि दादांनी कालच सांगितलेलं आहे की आज समजा शासनाने निर्णय नाही का घेतला ठोस पावलं तर आजपासून दादा पाणी बंद करणार आहेत आणि दादाची पहिलीच तब्येत डाऊन आहे आणि पाणी बंद केली तर दादाची तब्येत खालावते आणि जितकं दादाची तब्येत खालवण तितकं आंदोलन तीव्र होत चालणार आहे। दादांची तब्येत खालावते, आजपासून तर पाणी देखील सोडणार। नक्कीच, धन्यवाद, आपण ही माहिती दिली त्याबद्दल। सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे। सरकारने एका बाजूला व्यवस्था केली नाही, सरकार आरक्षण देत नाही, जरांगेंनी पाणी सोडलं तर आंदोलन अजून तीव्र करू, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काय घडामोडी घडतात दिवसभरात हे बघणं महत्त्वाचं आहे। CSMT परिसरामध्ये आमचे प्रतिनिधी सुमित सावंत सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूया, त्यांच्याकडनं सुद्धा अधिक माहिती घेऊया, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक। मात्र सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे ते या दृश्यांकडे, म्हणजेच मराठा आंदोलनाकडे। मुंबईच्या CSMT स्थानकाबाहेर खूप मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जमलेले आहेत। आजचा आंदोलनाचा 4था दिवस आहे, जरांगेंचं उपोषण सुरूच आहे, आजपासून ते पाणी पण पिणार नाहीयेत। CSMT स्टेशन परिसर आजही मराठा बांधवांनी गर्दीने फुलून गेलेला आहे। आंदोलनाच्या 4थ्या दिवशी CSMT स्थानक गजबजलंय, मराठा आंदोलकांची CSMT स्थानकावर गर्दी आहे। CSMTवर आंदोलकांचा मुक्कामच झालेला आहे। आंदोलक रस्त्यावर तळ ठोकून आहेत, आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघेपर्यंत मुंबई सोडणार नाही असं आंदोलक सांगतायत। मुंबईतील CSMT स्थानकाबाहेर मराठा बांधवांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत बदल केलेत, वाहतूक मार्गात बदल केलेत। मुंबई CSMT आणि पालिकेच्या दिशेने येणारे सगळे मार्ग वाहतुकीकरता आज बंद आहेत। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर CSMT परिसरात करण्यात आलेल्या वाहतुकीच्या बदलामुळे आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पैधुनी, वडाळा या ठिकाणी वाहतूक पोलिसांना वाढीव कुमक दिली गेली आहे। वडाळा वाहतूक पोलिसांना 35 तर आझाद मैदान पोलिसांना 35 अशी 70 जणांची वाढीव कुमक या 2 वाहतूक पोलीस चौक्यांना देण्यात आलेली आहे, जेणेकरून वाहतुकीचं नियमन ते करू शकतील। मुंबईतील वाहतूक मार्गात कसे बदल करण्यात आलेले आहेत, जे मुंबईत येथील आपल्या ऑफिसला पोहोचायचं असेल त्यांच्यासाठी लक्षात घ्या, मार्ग कसे बदलले। जे उड्डाणपुला मार्गे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। हुतात्मा चौकातून CSMT कडे येणाऱ्या मार्गात बदल करण्यात आलेला आहे। फ्रीवे आजपासून वाहतुकीकरता खुला करण्यात आलाय। कोणते मार्ग बंद असतील तर मुंबई CSMT पालिकेच्या दिशेने येणारे सगळे मार्ग बंद असतील। मेट्रो जंक्शन कडून CSMT कडे जाणारे मार्ग बंद असतील।
आझाद मैदानाला लागून असलेला मार्ग आज बंद असेल। मंत्रालयासमोरील मार्ग सुद्धा वाहतुकीकरता आज बंद ठेवण्यात आलेला आहे। मॅडम कामा रोड ते मरीन ड्राईव्ह जंक्शन पर्यंत वाहतूक बंद असेल। सीएसएमटी परिसरातून सीएसएमटी स्थानकातून आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आणि गणेश गायकवाड हे दोघेही आपल्या सोबत आहेत। या दोघांशीही बोलूया। सीएसएमटीची मराठा आंदोलकांची परिस्थिती, त्यांचं आंदोलन याविषयी जाणून घेऊया। अजित, सगळ्यात आधी आपण मला सांगाल काय परिस्थिती आहे? आपण आता नेमके कुठे आहात? म्हणजे महापालिकेच्या समोरच्या भागात आहात का सीएसएमटी स्थानकात आहात? आणि आता एक एक गाड्या स्टेशनवर पोचायला लागलेल्या असतील तर गर्दी अधिक झालेली आहे का? सुवर्णा, सीएसएमटी रेल्वे स्थानकावरची परिस्थिती जी आहे ती आंदोलकांमुळे आता गर्दी वाढू लागलेली आहे। कारण का पनवेल आणि वाशिम येणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्यातून आंदोलक येऊ लागलेत। वाहतूक मार्ग, रस्ते वाहतूक जी आहे ती कुठेतरी ठप्प झाली आहे किंवा धीम्या गतीनं सुरू आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहेत ते रेल्वेने येऊ लागलेले आहेत। ही आता नुकतीच लोकल जी आहे ती पनवेलवरून आली होती आणि तिथे जर पाहिलं ते बघा या सगळ्या हे सगळे समोर दिसणारे आंदोलक जे आहेत हे सगळे या गाडीतून आलेले आहेत। आणि ही गर्दी जी आहे आपण सकाळी जेव्हा आलो होतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते जे थांबले तिथे ते या रेल्वे स्थानकात झोपलेले होते, पण त्यांनी नंतर सकाळी उठून ते सगळे आझाद मैदान दिशेने गेलेले आहेत। पण इकडे जर आपण पाहिलं तर आता आंदोलक जे आहेत नव्यानं मोठ्या संख्येनं जे आहेत ते येऊ लागलेले आहेत। मग तो नवी मुंबई परिसर असेल किंवा इतर कुठला परिसर असेल त्या सर्व भागातून मी आता प्लॅटफॉर्मवर 3 आणि 4च्या मध्ये आहे। हे आत्ताच हे दिसणारे जे घोषणाबाजी करणारे जे आंदोलनकर्ते दिसत आहेत ते आता रेल्वेतून उतरलेले आहेत आणि पूर्ण रेल्वे पुढे आपण नजर टाकली तर मोठ्या संख्येने आंदोलक जे आहेत हे येऊ लागलेले आहेत आणि संख्या ज्या आंदोलकांची ती वाढू लागलेली आहे। हलगी वाजवणं, पाटील पाटील म्हणून ओरडणं, यामुळे ही सगळी परिस्थिती झालेली आहे। अशा रीतीने आंदोलक जे काय हे इथं आल्यानंतर स्थानकावरती हलगी वाजवून नाचतायत, घोषणाबाजी करतायत। या सगळ्या ह्याच्यातून गाडी जी आहे प्रत्येक गाडीतून म्हणजे नवी मुंबईवर येणारी प्रत्येक गाडी जी आहे प्रत्येक गाडीतून जी प्रवासी आहेत त्यांच्यापेक्षा जास्त आंदोलनकर्त्यांची संख्या वाढलेली आहे। त्यामुळे प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4 या सगळ्या परिसरामध्ये मधल्या भागामध्ये देखील आंदोलनकर्ते जे आहेत ते इथे आपल्याला बसलेले दिसत आहेत। कारण का मधला जो पॅसेज आहे तिकीट गर्दी आहे सीएसएमटी रेल्वे स्थानकाचं त्या सर्वच्यामध्ये आंदोलनकर्ते जे आहेत त्यांची संख्या जास्त झाल्यामुळे आणि आंदोलनकर्ते जे आहेत यांची हे अजून ते अजून येतच आहेत। या सगळ्या याच्यामुळे आपण जर पाहिलं तर इथे बघा हे सगळे आंदोलनकर्ते जे आहेत हे वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत आणि इथे येतात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून हे सगळे आंदोलनकर्ते जे आहेत ते येतात। त्यामुळे सीएसएमटी रेल्वे स्थानकावरती एकंदर पूर्णपणे गोंधळाची परिस्थिती आहे। पोलिसांनी त्या आंदोलनकर्त्यांची संख्या वाढते त्या दृष्टीने बंदोबस्त देखील वाढवलेला आहे, पण तो बंदोबस्त कुठेतरी कमी पडताना दिसतोय। कारण का लोक जे आंदोलनकर्ते जे आहेत ती मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकावरती येताना दिसत आहेत रेल्वेतून। यामुळे आंदोलनकर्त्यांची संख्या जी आहे ती वाढू लागलेली आहे। विशेष करून लांबचा प्रवास करून सिडको, वाशी, नवी मुंबई या सगळ्या परिसरामध्ये आंदोलन थांबले होते ते थांबलेले आंदोलनकर्ते जे आहेत ते आता आझाद मैदानाकडे येऊ लागलेले आहेत। ज्या पद्धतीनं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी जेवणाची आबाळ, पाण्याची आबाळ असं सगळं चित्र जे आहे हे समोर आलं होतं। त्यानंतर मोठ्या प्रमाणात जेवण देखील आणण्यात आलेलं आहे आणि जेवण आणून या सगळ्याच्यामध्ये लोकांना वाटण्याचा किंवा लोकांना देण्याचं सर्व जे आहे ते सकाळपासून सुरू आहे। आणि असं रेल्वे स्थानकावरती आल्यावरती पूर्णतः या रेल्वे स्थानकावरती जर सगळीकडे कुठे जरी पाहिलं तरी सगळ्या आंदोलकांनी सगळा परिसर जो आहे तो व्यापलेला आहे। प्रवाशांना कुठे अडथळा होऊ नये याकरता पोलीस जे आहेत त्यांनी वेगवेगळे मार्ग तयार केले आणि इथून मध्ये जे आहे मध्ये कोणी थांबू नये किंवा मधून कोणी प्रवाशांना आणू नये। जे आंदोलनकर्ते जे आहेत त्यांनी एका बाजूला आंदोलन करावं आणि जे प्रवासी आहेत जाण्यास सेवा करावी अशा पद्धतीने पोलीस जे हे सगळ्या जे आंदोलन
आंदोलनकर्ते त्यांना आझादमध्ये जाण्याचा मार्ग तर प्रवाशांना बाहेर त्यांच्या कामावर जाण्याची जो मार्ग आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे। ही परिस्थिती सुवर्ण स्टेशन रेल्वे स्थानकावरची आहे। कुठेतरी नजर टाकली अगदी पॅसेजमध्ये किंवा इकडे सगळीकडे आंदोलनकर्ते जे आहेत उभे आहेत, बसलेले आहेत, झोपलेले आहेत, नाचत आहेत, घोषणाबाजी करतायत। ही परिस्थिती रेल्वे स्थानकावरची आहे। आता तसं पाहायला गेलं तर गर्दीची वेळ ही कमी झालेली आहे। सकाळी 8 ते 10 या पूर्ण पट्ट्यामध्ये 2 तासामध्ये हा पीक आवर असतो। यामध्ये आंदोलनकर्त्यांची संख्या देखील तेवढी होती आणि प्रवाशांची संख्या देखील तेवढी होती। यामुळे या रेल्वे स्थानकावरती एकदम गर्दीची परिस्थिती झाली होती। पण आता गर्दी कमी झालेली आहे, पण आंदोलनकर्ते जे आहेत ते येण्याची संख्या जी आहे ती काही कमी होत नाही आहे। आंदोलनकर्ते येतातच आहेत आणि ते रेल्वे स्थानकावरती इथं गर्दी झाल्यानंतर सगळे जे आहे ते आझादमध्ये दिसून जात आहेत। त्यामुळे संपूर्ण परिसर जो आहे CSMT रेल्वे स्थानक असेल त्याच्या बाहेरचा परिसर